सामन्याला सुरुवात होते. मी विनंती करतोय टीम अरळगुंडी आणि मडिलेगे एक एक खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. चला लवकर या. मडिलेगे एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. अरळगुंडी आले, अरळगुंडीचे आलेत. मडिलेगे स्पोर्ट्स चला लवकर पाठवा, वेळ घेऊ नका. अभिजित आपल्याला विनंती असेल आपला एक प्रतिनिधी कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, कारण की हा महत्त्वाचा सामना आहे. 2 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 12 चेंडू देखील टाकण्यासाठी आता 5:30 झाले, त्यामुळे 6:15 ते 6:30ला अंधार पडतो, याची आपण नोंद घ्या प्लीज. चला फलंदाज पाठवायची टीम मडिलेगे. विनंती असेल दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल करा. चला 2-2 षटकांचा सामना आहे. 12 चेंडू हाताळले जातील. 2 गोलंदाज वापरणं बंधनकारक असेल, याची संबंधित सर्व संघांनी नोंद घ्या. एक धमाका पाहायला मिळतोय. एक आलाय मडिलेगे संघ. विनंती असेल आपला 12वा खेळाडू लवकर आपण मैदानामध्ये दाखल करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चला टीम मडिलेगे विनंती आहे, अजूनही आपल्याला सांगतो आम्ही, आपला 12th मॅन खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल करा. या लवकर, पळत यायचं आहे, घाई करा प्लीज, कारण की महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनल आहे, अन्यथा मला ओळख करता येणार नाही तुमच्या खेळाडूची. चला या लगेच पॅव्हिलियनमध्ये आपण स्थानापन्न व्हा. धन्यवाद. दोन्ही बॅटरची नावं सांगा. अभिजित आणि सुधाकर ही पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. टीम मडिलेगे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पहिलं षटक हाताळण्यासाठी ज्यांनी सकाळच्या सत्रापासून कालच्या दिवसापासून अप्रतिम गोलंदाजी अप्रथम फलंदाजी केली ते खेळाडू पाहायला मिळतात, ज्यांना कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून समजलं जातं. सामन्याला सुरुवात होते. मी विनंती करतो समस्त आपल्या कोल्हापूरच्या खेळाडूंना एकदा दोन्ही संघांना टाळ्या वाजवून आपण प्रोत्साहित करूया, टाळ्या वाजवूया, त्यांना शुभेच्छा देऊया, कारण की महत्त्वाची स्पर्धा पाहायला मिळते. खेडे ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. मॅचला सुरुवात करा प्लीज. अरळगुंडी या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. षटक क्रमांक 1 साठी विनायक पाटील दाखल झालेत. राईट आर्म ओव्हरने मारा करतील. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती अभिजित आणि सुधाकर ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते टीम मडिलेगे संघाच्या माध्यमातून. एक महत्त्वपूर्ण स्पर्धेत अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. सेमीफायनलचा सामना एका एंडवरनं आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पाहायला मिळतो. शॉर्ट बॉलला पूल केलं. बॉल चाललाय घोषांक धावसंख्येमध्ये. एकेरी धाव फलकावरती जोडली जाईल. डावेचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. लगेचच नवीन बॉल द्यायचं विनंती असेल. नवीन बॉल लगेच द्यायचा आहे. भादवन लगेच नवीन बॉल घ्या. मॅचला सुरुवात करा. आणि तो बॉल गेलाय, तो बॉल आणण्यासाठी आमचे व्हॉलेंटियर्स लगेच बॉल आणायला जायचं आहे. बरेचसे बॉल आपले गेलेत. आपले व्हॉलेंटियर्स ते बॉल आणायला गेले नाहीयेत, याची देखील आपण खबरदारी घ्या. पहिली आघाडीची जोडी जर पाहिली मैदानात दाखल होताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 1 पाहायला मिळते. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत, फक्त दिशा दिली आहे. अलॉंग द कार्पेट खेळाडू तैनात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि पाहता 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 3 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांची गर्दी देखील आपण जर पाहिलं, प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक थांबलेले आहेत, त्यांना देखील पाहायचं आहे की अंतिम विजेता कोण होणार, कोण 2026ची पहिल्या वर्षातली ट्रॉफी कोणाच्या गावी घेऊन जाणार. कारण की पणुंद्रे संघ हा मेगा फायनलमध्ये दाखल झालाय, कारण की त्या संघाने मेहनत घेतली म्हणून की काय तो संघ मेगा फायनलला दाखल झालाय. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉलचा पाला लॉंग ऑन रिझनमध्ये चाललाय. खेळाडू बॉलवरती येतात. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावणार, परंतु फेकी तितकी दर्जेदार पाहायला मिळते लॉंग ऑन रिझनवरून. 4 चेंडू संघाची धावसंख्या 4. मोठे फटके घ्यावे लागतील. एखादा षटकार चौकार आणि 12 चेंडूंमध्ये जर पाहिलं एखादी 20 धावा जर मडिलेगे संघाने केले तर नक्कीच त्या चेसेबल धावा नसतील, त्यासाठी मेहनत करावी लागेल. पुन्हा विनायक यांचा दर्जेदार बॉल पाहायला मिळतो. पंच वाईट बॉल घोषित करतील. 1 अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ देखील अजून शिल्लक आहे आणि या 2 बॉलवरती पाहूया बॅट्समन कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुन्हा बॉल जर पाहिला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, बॉलवरती खेळाडू येतील आणि ह्या खेळाडूची देखील चर्चा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अर्थातच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉईंटवरती खेळाडू तैनात आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं गेलं आणि तेच खेळाडू आपल्याला पाहिलं तर पॉईंट रिझनवरती पाहायला मिळतील. त्याचं नाव काय? रितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कारण की येणाऱ्या भविष्यामध्ये ते नक्कीच अरळगुंडी संघाचं प्रतिनिधित्व करतील. कर्णधार पद देखील त्यांच्याकडे सोपवलं जाईल. पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल पहिला डाऊन द लेग साइड, बॉल वरती धावतात पळतात, बॉल पकडण्याचा प्रयत्न, बॉल गोशांक धावसंख्येमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळलं गेलं विनायक यांच्या माध्यमातून. पाहूया षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज कोण दाखल होत आहेत यांच्याकडे पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालेत. विशाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण निर्णायक षटक आहे सेमीफायनलचं अंतिम षटक. पाहूया हे अंतिम षटक हे विशालसाठी अंतिम ठरतंय का टीम मडिलेगे संघासाठी अंतिम ठरतंय. येणाऱ्या वेळेत आपल्याला पाहायला भेटेल कारण की 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने अरळगुंडी संघ आपण पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. विनायक पाटील कोल्हापूर एक्सप्रेस जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू शिल्लक बिग हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पाहूया इथे विकेट मिळेल का. हो यस, इथे विकेट भेटली जाते. डॉट बॉल इथे येतोय. पहिला बॉल जर पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय परंतु पाहिलं तर विकेट इकडे भेटली जाईल. निर्धाव चेंडूची सांगता. सुधाकर यांची खेळी मात्र समाप्त झाली आहे. पहिला बॉल जर पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही 5 बॉल या ओव्हरमधील ह्या षटकातील पूर्ण करणं बाकी आहे. पाहूया बॅटर क्रमांक 2 कोण मैदानामध्ये दाखल होत आहेत. अनिल आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होत आहेत. अनिल सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळते. त्यानंतर लगेच मेगा फायनलला सुरुवात होईल कारण की या स्पर्धेची चर्चा झाली आहे संपूर्ण कोल्हापूर पंचक्रोशीमध्ये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूपच बाहेर बॉल. पंच दंडित करतील. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती नो बॉल आहे. अर्थातच पंचांनी नो बॉल घोषित केलाय कारण की बॉल जर पाहिला तर विकेटच्या बाहेर टाकला गेलाय म्हणून की काय पंचांनी नो बॉल दिलाय. आणि इथे फ्री हिट देखील पाहायला भेटेल. ट्विस्ट पाहायला मिळते सेमीफायनल मध्ये कारण की नियम आहे विकेट आखल्या गेल्यात. तुम्हाला विकेटच्या आतमध्ये गोलंदाजी करायची. विकेटच्या जर बाहेर टाकला तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार तो बॉल तुम्हाला नो बॉल दंडित केला जाईल आणि त्याचा थेट आपला निर्णय पाहायला मिळतो या विकेट्सवरती. फ्री हिट ऑन असेल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी आता अभिजित देखील थोडेसे शफल होताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत जरूर परंतु बॅट आणि बॉल वरती लागला नाहीये कारण की फ्री हिटचा बॉल होता आणि ह्या बॉल वरती जर पाहिलं तर कुठेतरी चुकी पाहायला मिळते. संधी गमावली या खेळाडूने. शॉर्ट बॉल होता. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या मागे चपळ यशरक्षक पाहायला मिळतात. फेकी केली. पुन्हा एकदा रनआउट पाहायला मिळतील. एक विस्फोटक फलंदाज माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठीचा पहिला रणजित दाखल झालेत. पाहूया अजून उर्वरित जर पाहिले 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असेल. बरोबर ना. 3 बॉलचा खेळ देखील इथं शिल्लक असेल. या 3 बॉलवरती 1-2 जर षटकार रणजित यांच्या बॅटमधून आले तर इथं धमाका आपल्याला पाहायला भेटेल. शॉर्ट बॉल होता. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. पंच पाहूया समीर देसाई काय निर्णय देत आहेत. डॉट बॉल देत आहेत की व्हाईट बॉल देत आहेत. पाहूया पंचांकडे अपील केलं जाते कारण की फलंदाज शफल झाले होते त्याच्यामुळेच की काय तो बॉल वाईट दिला गेला नाहीये. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली आडव्या बॅटने. खेळाडू बॉलवरती येतील. थोडेसे शफल झालेत. फंबल होत आहेत परंतु इथे 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती पाहूया रणजित यांच्या बॅटमधून एखादा लांब लचक षटकार पाहायला मिळतोय का हे देखील आपण पाहूया. अंतिम षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल आहेत आणि या रणजित शेवटचा बॉल फेस करतील आणि इथे पाहिलं तर अप्रतिम फटका पाहायला मिळतो आणि शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 13. 14 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. टीम
अरळगुंडी या संघाला धन्यवाद. टीम पनुंद्रे संघ कर्णधार आमच्या व्यासपीठाजवळ येऊन आपण उभा राहायचं आहे. पनुंद्रे संघ कर्णधार कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण देतो, नवीन बॉल देतो आम्ही. आमच्या व्यासपीठाजवळ येऊन उभे राहा. आपला लगेच सामना झाला की लगेच नाणेफेक केलं जाईल. टीम पनुंद्रे संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे व्यासपीठाजवळ. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊया, कारण की 14 धावांचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिले गोलंदाज संदेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 साठी दर्जेदार गोलंदाज, परंतु पहिली ओपनिंग पेअर जर पाहिली टीम अरळगुंडी या संघाची मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकवरती पाहिलं तर विनायक पाटील पाहायला मिळतील, तर स्ट्राईकवरती विकेट आपल्याला पाहायला भेटेल विशाल पाहायला भेटेल. ही आघाडीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. कारण की 14 धावांचा पाठलाग करायचा. मागच्या मॅच मध्ये पाहिला पनुंद्रे संघाने मात्र 18 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा केल्या होत्या. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि पनुंद्रे या संघाने मात्र त्या स्पर्धेत सामना जिंकला आणि बलाढ्य चांगला बॉल अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतो. पंच दंडित करतील. पंचांनी वाईट बॉल घोषित केलं. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. संदेशकडनं सहसा चुका होत नाहीये, परंतु प्रेशराईज सामना कुठेतरी संदेशला देखील चांगली गोलंदाजी करायची आहे. टप्पा व्यवस्थित हाताळायचा आहे आणि तो प्रयत्न करताना संदेश आपण यांना पाहतोय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहिला तर बॉल बॉडीवरती आदळला, अंगावरती लागला आणि इथे 22 या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावा कशाही येऊन दे, पण धावा येणं हे खूप महत्वाचं आहे आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. पनुंद्रे संघ कॅप्टन आपण इकडे यायचं आहे. घाई करा प्लीज. पनुंद्रे संघ कर्णधार आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल विनायक पाटील यांनी मात्र फक्त दिशा दिली. लॉंगॉनमध्ये खेळाडू तैनात आहेत. बॉल पकडतील आणि एकेरी धाव फलकावरती पाहायला भेटेल. महत्वपूर्ण सामना पाहायला मिळतो. क्रिकेटच्या शेवटच्या बॉल पर्यंत संधी सोडू नका मित्रांनो. जोपर्यंत सामना चालू आहे तोपर्यंत आपण खेळत राहा. जसं पनुंद्रे संघाने दाखवून दिलं, एकंदरीत 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. आणि इथे मात्र पाहिलं थोडंसं खूप दूरवरून खेळाडू आले होते. एक धाव कंप्लीट गेली, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली फेकी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट केलं स्टंपवरती, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. कारण की सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालेत ते विनायक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ, 3 चेंडू आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टीम अरळगुंडी या संघाची धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. कोण जिंकणार ही ट्रॉफी, कारण की ट्रॉफीकडे सर्वांचं लक्ष आहे. कोण दिमागात आपल्या गावात घेऊन जाणार, कारण की आता पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल आणि मे ला सुरुवात होईल, त्यावेळेस ही गावी ट्रॉफी दाखल होईल. चांगला फटका, अप्रतिम दर्जेदार, लांब 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 विशाल याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. बॉल गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय खेडे ग्रामस्थ मंडळ, दणदणीत खणखणीत लांब लचक षटकार, 6 धावा. शेवटच्या 6 धावेने मात्र इथे विशालच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या पाहिली तर जाऊन एसीबी 11 या धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. येणारा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. टीम अरळगुंडी 4 बॉल झालेत, माफ करा. येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम अरळगुंडी या संघाला.
पुन्हा बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. येणारे अजूनही 7 चेंडू. विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी संदेश आहे, परंतु संदेशाला देखील माहिती आहे की साजेशीर धावसंख्या आमच्या संघाने उभी केली नाहीये. म्हणूनच की काही कुठेतरी थोडासा संघ जर पाहिला मडीले की थोडासा बॅकफुटवरती जाताना आपण पाहतोय. पुन्हा समोरच्या दिशेने अप्रतिम फटका विशाल यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 1 धावा इथे कंप्लीट केली जाते. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये आता फक्त 2च धावा कंप्लीट करायच्या. टीम अरळगुंडी या संघाला अंतिम फेरीमध्ये पाहूया कुठला संघ दाखल होतो. एका बाजूने जर पाहिलं लकी ड्रॉच्या स्वरूपामध्ये पणुंद्रे संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि आता चालू असलेल्या मॅच मध्ये दुसरा संघ कुठला अंतिम फेरीत दाखल होतो हे देखील पाहूया. चला टीम मीटिंग कमी घ्या विनंती असेल, आपल्याकडे वेळ नाही. टीम मडिलके संघ टीम मीटिंग कमी घ्या विनंती असेल. संदेश येणारे 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. टीम मीटिंग कमी घ्या. सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजीसाठी रणजित दाखल झालेत. गोलंदाजीसाठी रणजित दाखल झाले षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी, कारण की येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त 2च धावांची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. अंतिम टप्प्यात आलेला सामना सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळतोय. विनंती करतोय पुन्हा एकदा पणुंद्रे संघ कर्णधार व्यासपीठाजवळ या. आपण घाई करा प्लीज. लगेचच आपला टॉस करायचा मुख्य व्यासपीठाजवळ, त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करतोय, आपण मैदानामध्ये आहात तरी पण अजूनही आमच्या व्यासपीठाजवळ आपण येत नाहीयेत. पुन्हा आडव्या बॅटने खेळलेत, फक्त दिशा दिली आहे. डाऊन द लेग साइड बॉल मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉलवरती खेळाडू येतील. सामना जर पाहिला बरोबरी सुटलाय, परंतु या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावी लागेल. कंपल्सरी 1 धावा पूर्ण करावी लागेल. 5 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. पाहूया विनिंग शॉट विनायक पाटील यांच्या खांद्यावरती देण्यात आले विशाल यांच्या माध्यमातून, कारण की विशालने एक दर्जेदार षटकार ठोकला आणि कुठेतरी आपल्या संघाला मॅच मध्ये आणून उभं केलंय. आणि येणारा शेवटचे 5 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. बॅटिंग स्ट्राईक वरती जर पाहिलं विनायक पाटील, सामना बरोबरीत राहिला, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आपल्याला करावी लागेल. स्मिथ चिट केलंय, बॉल गेलाय घोषांक धावसंख्येमध्ये आणि अंतिम फेरीत दुसरा संघ दाखल झालाय. संघ अरळगुंडी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला दोन्ही कॅप्टन्स लवकर या व्यासपीठाजवळ. अरळगुंडी आणि त्याचबरोबर पणुंद्रे संघ, खेडे ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत, मुंबई रवळना स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर चॅम्पियन्स स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर ग्रामीण खेळाडूंसाठी पुरस्कृत करण्यात आली होती. आणि या अंतिम टप्प्यामध्ये 2 संघ अंतिम फेरीत दाखल झाले. एका बाजूला जर पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यातील अरळगुंडी संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील पणुंद्रे हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. पाहूया अंतिम विजेता कोण ठरणार. दोन्ही कॅप्टन चला लवकर घाई करा. टीम अरळगुंडी कॅप्टन्स लवकर पाठवा, टीम पणुंद्रे कॅप्टन्स लवकर पाठवा. 2 षटकांचा सामना असेल हा देखील, याची देखील आपण नोंद घ्या आणि लवकरात लवकर इथे नाणेफेकीसाठी दाखल व्हायचं आहे. पणुंद्रे संघ कॅप्टन चला घाई करा. टीम अरळगुंडी कॅप्टन्स विशाल, चला लवकर आहे, टॉस साठी यायचं आहे. पणुंद्रे संघ कॅप्टन, आपल्याला आतापर्यंत हा 9वा कॉल दिलाय तरीही आपण इथे येत नाहीयेत. चला टॉस साठी या लवकर. टीम अरळगुंडी धावा, चला पळत या कॅप्टन्स, पळत या लवकर. कॅमेरामॅन असेल तर प्लीज फोटो काढणारे लवकर या. कोणाकडे मोबाईल असेल तर प्लीज लवकर या, कारण की अंतिम फेरीचे दोन्ही कॅप्टन्स आपल्याला फोटो कॅप्चर करायचा आहे. व्हिडिओ युट्यूब देखील आहे, परंतु आपल्या मोबाईलमध्ये देखील तुमच्या व्हॉट्सअपवरती लगेच आपल्याला पाहायला मिळतील फोटो. दादा लवकर यायचं आहे, एक जरा फोटो आपल्याला घ्यायचा आहे.
दादा तू मध्ये तू मध्ये आहे ना दोन्ही कॅप्टन एका बाजूला इकडेच घ्या म्हणजे हे पाठचा बॅकग्राऊंड आला पाहिजे ना. खेडे ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील आमच्या खेळाडूंसाठी पुरस्कृत केलेली 2026 मधील स्पर्धा पाहायला मिळते आणि अंतिम फेरीमध्ये 2 संघ दाखल झालेत. एका बाजूला पाहिला पणुंद्रे संघ कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिला अरळगोंडी संघ कोल्हापूर जिल्ह्यातील हा देखील एक सर्वोत्कृष्ट संघ दाखल झालाय. विजेता संघ रोख रुपये 21,000 आकर्षक चषक देण्यात येईल. उपविजेता संघ रोख रुपये 11,000 आणि आकर्षक चषक देऊन त्याही संघाचा आपण सन्मान करणार आहोत. टॉस केला जातोय आमच्या दादांच्या शुभ हस्ते. अंतिम फेरीचा छापा आणि काटा 2-2 षटकांचा सामना आहे. कॉलिंग कोण करतंय? येस पणुंद्रे संघाकडनं कॉलिंग केलं जाईल या स्पर्धेसाठी. टेल कॉलिंग केलेलं आहे. पाहूया टॉस कोणी जिंकलाय? काटा. इकडे यायचं 2 मिनिटं 2 मिनिटं फक्त लगेच तुम्ही जा. निर्णय आम्हाला सांगायचा आहे काय असेल या स्पर्धेचा. निर्णय पहिला होता थांबणार नाही. बॅटिंग अर्थात बोलायचं नाही मी फक्त तेवढंच विचारीन थोडासा लगेच तुम्ही. टॉस जिंकला टीम पणुंद्रे. आपला निर्णय काय असेल? बॅटिंग घेण्याचा निर्णय पणुंद्रे या संघाने घेतला. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय होता? फिल्डिंग केली असली पहिले. तर नक्कीच जर टॉस आता इथं व्हॅल्युएशन आपल्याला पाहायला भेटत नाहीये. त्यांनी टॉस जिंकलाय, त्यांनी बॅटिंग घेतली आहे. तुम्हाला जर टॉस झाला असता तुम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि तोच निर्णय तुमच्या बाजूने लागला. स्पर्धा दर्जेदार स्वरूपात पाहायला भेटलेली आहे. युट्यूब लाईव्ह आता तुमच्या गावी माझ्यामध्ये दोघांच्या गावी आता गर्दी झालेली आहे सामना बघण्यासाठी, कारण की अंतिम फेरीचा सामना आहे. 2026 मधला हा महत्वाचा सामना आहे. आमच्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील मी खेळाडूंना आणि आमच्या गावातल्या सर्व बंधूंना सांगेन की हा सामना अंतिम फेरीचा सामना आपण आवर्जून पहा. युट्यूब लाईव्ह वरती ASC या युट्यूब लाईव्ह वरती हा सामना पूर्ण होतो. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देतो मेगा फायनल साठी. कॉंग्रॅच्युलेशन. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला भेटेल. अरळगुंडी आणि पणुंद्रे संघ लगेचच पणुंद्रे संघ दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल करा आणि त्याचबरोबर संघ अरळगुंडी क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. जाऊया आपण मेगा फायनल कडे. 2026 चा महत्वाचा सामना. गेम ऑन. पणुंद्रे संघ तुमचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. टीम पणुंद्रे 12वा खेळाडू तुमचा अतिरिक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच दाखल करा. टीम अरळगुंडी आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल करा.